नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत. महत्त्वाची सूचना आहे की शिक्षकांद्वारे केली जाणारी अध्ययनस्तर चाचणी दिनांक 23 मार्च ते 28 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. सदर चाचणी या शैक्षणिक वर्षातील शेवटची चाचणी असणार आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आपण मागील 3 महिने आपण यापूर्वी निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपवर या अंतर्गत चाचणी घेतलेली आहे आणि या मार्च महिन्याची ही शेवटची चाचणी असेल की 23 मार्च ते 28 मार्च दरम्यान ही आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे ही शेवटची चाचणी असणार आहे. तत्पूर्वी सर्व पर्यवेक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची पुनर्चाचणी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे यापूर्वी सुपरनिपुण शाळांच्या संदर्भामध्ये पुनर्चाचणी सुरू आहेत आणि सुपरनिपुण शाळा ज्या 80 ते 100% गुणवत्ता असणाऱ्या शाळा असतील त्यांची पुनर्चाचणी पर्यवेक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांची चाचणी घेण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे. ते पूर्ण करण्याबाबत सूचित केलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे अचूक मूल्यमापन करता येईल. पुढील चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचं अचूक मूल्यमापन करता येण्यासाठी हे सांगण्यात आलेलं आहे. सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून ही प्रक्रिया वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करावी असे यात म्हटलेलं आहे. शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी या संदर्भात नियोजनबद्ध काम करणे अपेक्षित आहे, कारण की 23 ते 28 या 5-6 दिवसामध्ये ही संपूर्ण चाचणी आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यासाठी वेळेत आणि प्रभावीपणे नियोजनबद्ध काम करणे अपेक्षित आहे. तर मग चला एकत्रित प्रयत्नातून शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट करूया असेही म्हटले आहे की आपण एकत्रित प्रयत्नातून आपण या निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे काम आपण सुरू केलेलं आहे त्याच्यावर एक शैक्षणिक गुणवत्ता बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सर्व शिक्षकांनी 23 ते 28 मार्च दरम्यान या अध्ययनस्तर चाचणीसाठी तयारी करणे अपेक्षित आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती म्हणून आपल्यासोबत शेअर केली. ची अपडेट पण ॲपमध्ये उपलब्ध आहे की पालकांचे संपर्क क्रमांक. निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये शिक्षकांद्वारे पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत असल्यास विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणितातील प्रगतीबाबत माहिती थेट पालकांपर्यंत पोहोचवता येईल असं म्हटलेलं आहे. यात आपण सर्वांना माहिती आहे की निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये आपण पालकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आली होती आणि ती अद्ययावत करण्यात आल्यासंदर्भात सुद्धा शिक्षकांना या संबंधात मागील 1 महिन्यापासून आपल्याला लॉग इन उपलब्ध आहे. तर हे काम करणं अपेक्षित आहे आणि ते केल्यानंतर विद्यार्थ्यांचं वाचन, लेखन आणि गणितातील प्रगती थेट विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा कळू शकेल असं यात म्हटलेलं आहे. यामुळे पालकांच्या शैक्षणिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढण्यास मदत होईल. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकाचा सराव करून घेणे आवश्यक आहे याचे देखील साहित्य पालक लॉग इनमध्ये उपलब्ध करून देता येईल. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की याच्यात पालकांना सहभाग तर आहेच, परंतु पालकांसाठी सुद्धा घरी कोणत्या घटकाचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे याचे साहित्यसुद्धा लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणून सर्व शिक्षकांनी पालकांचे क्रमांक अद्ययावत ठेवावेत असे यात म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण या दोन्ही ॲपमध्ये दोन्ही नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या नोटिफिकेशनच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा. आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.